नमस्कार, मी सुवर्णा जोशी. माझे सहकारी आणि अर्थातच आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आमच्या सोबत आहेत. विवेक कुलकर्णी नारायण राणे यांच्याशी संवाद साधणार आहेत. विवेक, सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सीबीआयनं चौकशी करावी असा आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊयात. सगळ्यांचं लक्ष होतं खरं या प्रकरणाकडे आणि तुमच्या पक्षाची देखील मागणी होती की सीबीआयकडे तपास जावा. सुप्रीम कोर्टाने तसा आदेश दिला. आपली काय प्रतिक्रिया आहे? माननीय सुप्रीम कोर्टाने सुशांतच्या केस संबंधी जो निर्णय दिलाय तो निर्णय म्हणजे भारतीय जनतेच्या मनातील अपेक्षित निर्णय आहे. हा निर्णयाने न्यायव्यवस्था आजही आपल्या देशात उत्तम आहे, शाबूत आहे असं म्हणता येण्यासारखा निर्णय आहे. मुंबई पोलिसांनी किंवा महाराष्ट्राने सुशांत आत्महत्या की मर्डर, आत्महत्या आहे असं सांगितलं. माझं म्हणणं होतं, मी पहिल्या दिवसात म्हणतोय की ही हत्या आहे, हत्या आहे आणि त्या दिशेने चौकशी व्हायला पाहिजे होती, ती होत नव्हती. दिशा सालियन आणि सुशांत सिंग या दोन्ही हत्या आहे आणि त्या दिशेने चौकशी होत नव्हती आणि म्हणूनच सर्वत्र असंतोष म्हणा, नाराजी म्हणा की पोलीस यंत्रणेवर होती, महाराष्ट्राच्या सरकारवर होती. महाराष्ट्रात आज कोरोनामुळे 20,687 लोक मृत्यू पडलेले आहेत. तिकडे कोण पाहत नाहीयेत, त्याची दखल घेत नाहीये. एवढी माणसं मेली महाराष्ट्रात, 20,687. कुठे कमी पडलो? आत्मपरीक्षण नाही. पण सगळं लक्ष सुशांतची केस सीबीआयकडे जाऊ नये म्हणून सगळी ताकद लावण्याचा प्रयत्न केला. शेवटी सत्याचा विजय होतो म्हणतात, त्याप्रमाणे हा निकाल म्हणजे सत्याचा विजय आहे. सामनावाले संपादक तोंडावर पडले. काय काय बोलत होते, काय ऍक्शन त्यांची, कोण आहे ते? खासदारच आहे ना, किती बोलतात. खरं म्हणजे आता या केसकडे जे जास्त लक्ष गेलं तो संजय राऊतनी ज्या प्रकारे भाष्य करत गेला तेव्हा संशय निर्माण झाला की या केसमध्ये काय इंटरेस्ट आहे मंडळींचा, का सुशांतच्या विरोधात हे लोक वागतायत, केस दाबण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून आजचा निर्णय अतिशय चांगला आहे, स्वागतार्ह आहे असं मी म्हणेन. आता या सरकारने आत्मपरीक्षण नाही, पश्चाताप करून घ्यावा की आपल्या हातून हे सीबीआयला कसं गेलं. आता सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं. ह्याच केसमध्ये एफआयआर दाखल व्हावी असं अनेक जण म्हणत होते. ती दाखल केली बिहारच्या पोलिसांनी. आता ही केस गेली आहे सीबीआयकडे. यात नेमका राज्य सरकारचा इच्छाशक्तीचा अभाव होता की इतर काही गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटतं? आता मी एवढं बोललो ना, इच्छाशक्तीचं काय? कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न आहे. सीबीआय मध्ये आज गेली आमची मागणी काय की ही आत्महत्या नाही आहे, हा खून आहे आणि म्हणूनच त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि हे करत नाही म्हणून सीबीआयने न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे. सर, या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं तुम्ही सीबीआयची मागणी करत होता आणि असं म्हटलं जात होतं की मुंबई पोलिसांवर, म्हणजे एक विषय आणला गेला की मुंबई पोलिसांवर भारतीय जनता पक्षाचा विश्वास नाहीये का, असा एक प्रश्न. भारतीय जनता पक्षाचा प्रश्न नाहीये, जनतेचाच विश्वास नाहीये या केसमुळे. ज्या प्रकारे ही केस वेगळ्या दिशेने घेऊन जात होते. 13 तारीख ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी जी पार्टी झाली त्या पार्टीला जे होते त्यांना अरेस्ट नाही. सालियनच्या केसमध्ये जिथे पार्टी झाली 8 तारीखला तिथले आरोपी ताब्यात नाही. कोणाला अरेस्ट केलं? का चाललंय असं? कुठलं तरी मी जे ऐकतोय मंत्र्याच्या साठी हे सगळं प्रयत्न आहे, मंत्र्याची इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यामध्ये आणि म्हणून हे सगळं वाचवायला चाललंय. एक सत्ता एक व्यक्तीसाठी
एवढा वापर होतो. महाराष्ट्रात असं कधी झालं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, उद्योगधंद्याचे प्रश्न, राज्याच्या आर्थिक बाबी प्रश्न, ह्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. कोरोनात माणसं मरतायत 20,000. हा चिंतेचा प्रश्न हाताळला पाहिजे. उद्योगधंदे ठप्प झालाय कोरोनामुळे, याची चिंता आहे. यासाठी काहीतरी करायला पाहिजे. सगळं लक्ष सुशांतच्या केसमध्ये. आता योग्य यामध्ये अपेक्षित निर्णय मिळेल असा मला विश्वास वाटतो. कोणी उल्लेख केला नाही थेट ऑन रेकॉर्ड तुमच्याकडून, पण महाविकास आघाडी असतील किंवा तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ते संजय राऊत हे सातत्यानं सांगत होते की आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध नाहीये. पण कोणी सांगितलं आदित्य ठाकरेचं नाव? संजय राऊतच घेतोय आदित्य ठाकरेचा संबंध नाही. कोणी न सांगता हा का बोलतोय संबंध नाही? याचा अर्थ काहीतरी संबंध आहे हेच सांगताय. संबंध नाही. अरे कोणी आरोप केला हे यांचा संबंध आहे, यांची इन्व्हॉल्वमेंट आहे? हेच मंत्री आहेत, हेच 13 तारीखला तिथे गेले होते, पार्टीला उपस्थित होते. हे आम्ही नाही सांगितलं, संजय राऊतच बोलतोय. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की महाविकास आघाडीतले जे मंत्री होते ते सातत्यानं म्हणायचे की बाबा आम्हाला सीबीआयची चौकशीची गरज नाहीये, राज्य सरकार किंवा मुंबई पोलीस याची चौकशी करेल. मग हळूहळू आपण बघितलं की शरद पवारांनी पण त्यांच्या नातवाबद्दल जे काही उद्गार काढले त्यावेळेस देखील ते म्हणाले की सीबीआयची चौकशी कोणाला हवी असेल तर आमची काही हरकत नाहीये. नंतर काल अस्लम शेख काँग्रेसचे मंत्री ते देखील म्हणाले की सीबीआयच्या चौकशीला आमची ना नाहीये. शिवसेना या सगळ्या प्रकरणात एकटी पडली असं दिसतंय का, आणि या सरकारमधला संवाद नाही असं दिसतंय का? या सरकारमध्ये 3 पक्षाचा, त्यांचा मंत्र्यांचा एकमेकाशी संवाद नाही, ही गोष्ट मी सांगायला पाहिजे असं नाही. जनता पाहते आज महाराष्ट्राची अवस्था स्थिती काय झाली. सुसंवाद कोणाचाच नाहीये, आपसामध्ये नाहीये. आणि म्हणून एकाकी पडण्याचा प्रश्न काय? चुकीच्या एखादी घटनेला का पाठिंबा देतील बाकीच्यांची अपेक्षा करायची मदत करावी म्हणून? एखादं चुकीचं घडतंय याच्या पापाचं धनी का व्हावं असं अन्य पक्षांना वाटलं असेल म्हणून ते याच्यात सहभागी झाले नाही. तुम्ही गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहात, तुम्हाला सरकारी गोष्टींची पूर्ण जाणीव आहे. असं असताना देखील या प्रकरणामध्ये एफआयआर न करता फक्त एडीआर करण्यात आला आणि एफआयआर बिहारमध्ये करण्यात आला, त्याचा आधार घेऊन सीबीआयची केस करण्यात आली. या टेक्निकॅलिटीजकडे कसं बघता? टेक्निकल कशी म्हणजे पहिला CR दाखल करायला पाहिजे होता मुंबई पोलिसांनी. आता काही घडलं तर मुंबई पहिले CR दाखल करतात. हे नवीन प्रथा आणली या सरकारने याच केससाठी की एफआयआर दाखल करायचा नाही. शेवटी सुशांतच्या वडिलांनी कायदेशीर सल्ला घेऊन बिहारमधून त्यांनी केस नोंदवली, CR नोंदवला गेला आणि त्यामुळेच त्यांनी पुढे कोर्टात गेले आणि त्यांना अन्याय मिळाला. या सगळ्या प्रकरणातून या सरकारने काय धडा घेतला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं नेमकं? धडा नाही, पश्चाताप करत बसावं. आणि सरकार चालवणं यांचं काम नाहीये. सरकार चालवणं या सरकारचं काम नाहीये. कुठलंही सरकार घरात बसून चालवता येत नाही, कॉम्प्युटर बसून चालवता येत नाही. या महाराष्ट्रामध्ये जवळपास 11.5 कोटी जनता आहे आणि हे सगळे जिल्हे जवळपास जे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जी आजची परिस्थिती आहे आरोग्याची भयावह आहे, भयावह. अजून किती माणसं मरतील यांच्या राजवटीत सांगता येत नाहीत, कोणाचंच लक्ष नाहीये. आज हा सगळ्या प्रकरणाचा निकाल आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की सगळी आम्ही ऑर्डर वाचू आणि मग प्रतिक्रिया देऊ. ही सावध भूमिका आहे की राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचे निर्देश आहे? राज्य सरकार बॅकफूटवर तर केव्हाच गेलंय, पण अनिल देशमुख यांची मंत्र्यांची भूमिका ही सावध आहे. कोणी गृहमंत्री असतात तर हेच बोललं असतं. एक नवीन देखील दिसतं की पार्थ पवार असतील किंवा नितेश राणे यांच्यातला एक वेगळा संवाद दिसतोय. एकीकडे पक्षात त्यांची जी भूमिका आहे ती मान्य होताना दिसत नाही, म्हणजे तरुण पिढीची जी भूमिका आहे ती मान्य होताना दिसत नाही. आज पण त्यांनी सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही काय म्हणाल? काय नाही म्हणत, ज्याला वाटेल त्याने प्रतिक्रिया देत आहेत, त्यावर काय म्हणायचं. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. जी परिस्थिती घडली ती परिस्थितीची पार्श्वभूमी ज्याला ज्ञात आहे, माहिती आहे, ते तशी प्रतिक्रिया देऊ शकतात.
शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रकरणाबाबत, शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्ही अगदी जाहीर भूमिका घेतली आहे. सीबीआयकडे तपास केला, ईडीकडे तपास गेलेला आहे. या सगळ्या प्रकरणापुढे तुम्ही कसं बघता आणि अशाच पद्धतीने मी काय बघतो पाहतो ते मी सांगितलं आपल्याला, याच्याशिवाय काय मी पाहत नाही आणि बघत पण नाही. धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर सुवर्ण हे होते नारायण राणे. त्यांनी त्यांच्याच आक्रमक शैलीत ह्या सगळ्या प्रकरणाविषयी आपली मतं व्यक्त केली आहेत आणि यामध्ये राज्य सरकार कसं बॅकफूटवर गेलं आहे, या प्रकरणामध्ये राज्य सरकारला कसा धक्का बसलेला आहे हे देखील त्यांनी त्यांचं विश्लेषण सांगितलं आहे. सुवर्ण. नक्की विवेक, धन्यवाद. एक्सक्लुझिव्हली नारायण राणेंशी तू संवाद साधलास आणि नारायण राणेंनी पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या नाही तर ती हत्या आहे आणि सीबीआयकडे तपास जाणं हे खूप मोठं या केसमधलं यश आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.